ठाकरे शिवसेनेच्या देवयानी पाटील डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्या जागी जे आहे ते ठाकरे शिवसेने वतीनं गणेश लोखंडे यांना उमेदवारी दिली आणि आता आपल्यासोबत देवयानी डोणगावकर यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर आहेत. काय सांगाल? खरं तर उमेदवारी अर्ज भरला होता, लढायची सुद्धा तयारी होती, गणितसुद्धा जुळवलं होतं, मात्र ऐनवेळी अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज मागे घेतला. काय झालं की ज्या दिवशी माझ्या पक्षाने उमेदवारी जाहीर केली त्याच्या दुसऱ्या दिवशी संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुका लागल्या. मी तिथं विद्यमान संचालक आहे, माझी पत्नी तिथं विद्यमान संचालक आहे आणि आम्ही सहकार्यात काम करणारे लोक आहेत. ज्यावेळी दिवशी माझं फॉर्म विचारणा झाली त्या दिवशीच मी अंबादास दानवे यांना सांगितलं होतं की लोखंडे यांचा देखील फॉर्म भरून ठेवा. निवडणुकीचं रंगत व्यवस्थित जमत असेल तर मी लढेल आणि निवडणूक चांगली ताकदीनं पण लढेल. परंतु काय झालं की गेल्या एकतरी ही निवडणूक लागली जिल्हा बँकेची आणि त्याशिवाय ही जी काही शिंदे गटाची जिल्ह्यातली माणसं होती यांच्याकडनं मला थोडीशी मदतीची अपेक्षा होती. कारण की मी जिल्हा परिषदेच्या वेळेस दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला कसं बाजूला ठेवतील याचा प्रयत्न केला होता. तर मला अशी अपेक्षा होती की ते मला विधान परिषदेला मदत करतील. पण ते त्यांचं गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं दबावाचं राजकारण चालतं. रावसाहेब दानवेंनी सांगितलं की सत्तारांना जर त्यांचं ऐश्वर्य टिकवायचं असेल तर असं वागता येणार. म्हणजे भारतीय जनता पार्टी ते काही फार प्रेमाने गेलेली नाहीत भारतीय जनता पार्टीबरोबर, परंतु दबावामुळे गेलीत आणि मग त्यांची जर साथ जर मिळाली नसती तर मग माझं गणित राजकीय ते काही बसत नव्हतं आणि म्हणून मग कोरड्या विहिरीत उड्या मारल्यासारखा तो प्रकार झाला असता. आणि त्याच दरम्यान माझी जिल्हा बँकेची निवडणूक लागली तर मला जिल्हा बँकेवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. म्हणून मी श्रेष्ठींच्या कानावर घातलं, अंबादास दानवेंच्या कानावर घातलं की असा सगळा प्रकार आहे. दरम्यानच्या काळात मी नॉमिनेशन दाखल केल्यानंतर मला आज प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडनं 78 खाली नोटीस आली माझं संचालक मंडळ बरखास्त करण्यात येऊ म्हणून. म्हणजे कशा पद्धतीनं हे सगळी चौकडनं दबावाने हे सगळा प्रकार चालतो. ठीक आहे, यांनी जरी दिलं असेल तरी मला कोर्ट कचेरी हायकोर्टाचा दरवाजा माझ्यासाठी उघडा आहे. परंतु विरोधी पक्षाला नामोहरम करण्याचे जे काही सगळे आहेत तर ते सगळे प्रकार भारतीय जनता पार्टी करते. परंतु मला माझ्या दृष्टीनं आज जिल्हा बँकेचं थोडंसं महत्त्वाचं कारण या सगळ्या विड्रॉलमध्ये येतं. कारण की मी जिल्हा बँकेत स्वतः अनेक वर्षापासून माझ्या कुटुंबाचे सदस्य, मी स्वतः आता 15 वर्ष झाली मी जिल्हा बँकेला आहे. माझी पत्नी आहे, माझे आई वडील आणि आम्हाला जिल्हा बँकेत राहणं गरजेचं आहे कारण की आम्ही सहकारात काम करतो. त्याच्यामुळे मग जिल्हा बँकेला महत्त्व देऊन मी विनंती केली पक्षश्रेष्ठींना की लोखंडे यांचा फॉर्म ठेवावा आणि मला विड्रॉ करण्याची परवानगी द्यावी. तर मी तो विड्रॉ करून घेतला आहे. जिल्हा बँकेचे कारण आहेच, मात्र ज्या पद्धतीने नोटीस आली हे पण एक कारण आहे त्यात. नाही, नोटीस खरं म्हणजे काय आम्ही काही चूक केलंच नाही तर काय करणार आहेत ते. परंतु महत्त्वाचं कारण माझं जिल्हा बँकेचं आहे. ठीक आहे, नोटीसला हे त्यांच्या हातात सत्ता आहे तर ते तो सगळा प्रकार करणारच. पण त्यांनी काही फार मोठा फरक पडेल. मला कोर्ट उत्तरं देणं आणि कोर्ट काही अन्यायकारक कारवाई केली तर आहेच. पण शेवटी माझा तो कारखाना आहे, वडिलांपासून तो ताब्यात आहे आणि तो आता अनेक वर्षानंतर चालू झाला आहे. तर त्याच्यावरही गंडांतर येऊ नये. शेवटी राजकारणाचा दुष्परिणाम त्याच्यावर होतो आणि तो होऊ नये असं पण माझं त्याच्या पाठीमागचं मत आहे. किंवा असंही निवडणूक आपण फार काही आशेची निवडणूक नाही आहे तिथं निवडून आणि म्हणून मग एका पराभूत होणाऱ्या ठिकाणी आपण किती गोष्टी स्टेकवर लावायच्या. कारखाना पण लावायचा, जिल्हा बँकेची पण आपली प्रतिनिधित्व स्टेकवर लावायचं. तर मग असं सगळं बघून मी हा निर्णय घेतला आहे. सर, ते आपण जर नोटीस पाहिलं तर त्यात असं उल्लेख आहे की 2,18,00,000 रुपयाची जे आहे ते खर्च परवानगी न घेता करण्यात आला आहे. त्याचबरोबर 2011 ते 2022 या काळात जे आहे ते आर्थिक नोंदी जे आहे ते याच्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आला आहे. मग ही सगळी नोटीस विधान परिषदेची टायमिंग साधून आली असं वाटतं का? हो, खरं म्हणजे काय झालं आहे की हे जे सगळा प्रकार याच्या बाबतीत मी प्रशांत बमच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. यांनी 6 जणांच्या नावाने हा पैसा कारखान्यातनं काढून घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्यावर त्याची फौजदारी झालेली. ते सगळं प्रकरण कोर्टात चालू आहे. प्रशांत बमला पण आरोपी करावा अशा प्रकारचा अर्ज माझा त्याच्यात आहे. कारण म्हणजे प्रशांत बमच्या सहीनच कारखान्यातनं पैसा गेला. ज्यांना पैसा गेला ते आरोपी झाली, पण ज्यांनी पैसा पाठवला हा पण आरोपी होणं गरजेचं होतं. पण त्याला आरोपी केलं नाही. पण मी तो कोर्टात लढतोय आणि काहीतरी जो तक्रार करताय तोच 2021ला म्हणतो की कारखाना पुनरुज्जीवन करायचं असेल तर ते पैसे कारखान्यात मिळाले पाहिजे आणि आता नेमकं त्याच्या विरोधात तक्रारी करतोय. तर कारखाना वाचवणं, पुनर्जीवित करणं, कर्जमुक्त करणं याच्यासाठी मी गेल्या 3-4 वर्षापासून 5 वर्षापासून संघर्ष करतोय.
तर त्याही कामाला गालबोट लागू नये आणि जिल्हा बँकेचीही निवडणुकीत दुर्लक्ष होऊ नये या 2 कारणासाठी मी विनंती केली आणि मी माझा फॉर्म वापस घेतला आहे. म्हणजे ते 24 जूनला तुम्हाला त्या नोटीसचा खुलासा सादर करायचा आहे. हो, करायचं आहे. आता त्याची सगळे कागदपत्रसह खुलासा सादर करू, उत्तर देऊ. हायकोर्टात जाऊन आम्ही त्याच्या बाबतीत ज्या काही पिटिशन्स करायच्या आहेत त्या करू. तुम्ही आता आमदार प्रशांत बंब यांचा उल्लेख केला, त्या या सगळ्या प्रक्रियेत त्यांचा काय रोल आहे? त्यांचा माझ्या विरोधात 2 सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, आमदार प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण. वास्तविक मी विधानसभेला सतीश चव्हाणांचं प्रामाणिकपणे काम केलं. मला राग होता ते आमच्या विधानसभेत बाहेरून येऊन लढत आहे, पण प्रशांत बंबच्या विरोधात आम्ही त्यांना साथ देण्याचं काम केलं. पण त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांचं कामच केलं नाही, त्याच्यामुळे तेही विरोधात आणि प्रशांत बंबही विरोधात. ते दोघं मिळून मला आता हे त्रास देत आहेत. आता ते जे पैसे आहेत ते कोर्टात जमा झालेत, आरोपींच्या खात्यावर ते जप्त झाले होते, ते मी भांडून कोर्टाच्या खात्यावर जमा केले आणि कोर्टात मी अर्ज केला की आमच्या कारखान्याचे पैसे आमच्या अकाउंटला गंगापूर कारखान्याचा ट्रान्सफर करा आणि ते पैसे मला 1 टाईम सेटलमेंटसाठी भरायचं आहे. माझ्या कारखान्याचं राज्य बँकेबरोबर OTS झालेलं आहे. तर ते मिळू नये म्हणून हे दोघं मिळून प्रयत्न करत आहेत, प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत होते ठाकरे शिवसेनेचे नेते कृष्णा पाटील डोणगावकर. ज्या पद्धतीने यांच्या पत्नी देवयानी पाटील डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामागची सगळी कारणं त्यांनी सांगितली. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.